अँटीबायोटिक्स काय आहेत? सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे अँटीबायोटिक्स म्हणजे बॅक्टेरियाला मारणारं औषध म्हणजे अँटीबायोटिक. आपण साध्या किराणाच्या दुकानात जाऊन चॉकलेट खावी तशी आजकाल अँटीबायोटिक कोण पण ओव्हर द काउंटर जातं आणि खातं. थोडीशी सर्दी खोकला वाटलं किंवा थोडंसं पोट बिघडल्यासारखं वाटलं, युरिन इन्फेक्शन वाटलं की लगेच जायचं मेडिकलमध्ये. एक ॲझी, नॉर्फ्लॉक्स, मेट्रोजेल असल्या गोळ्या, O2 या सगळ्यांना माहिती झाल्या. त्या पटकन एखादी तोंडात टाकायची, 2 डोसमध्ये बरं वाटायला लागतं की आपण मार्गस्थ होतो. पण 2 दिवसांनी परत डॉक्टरकडे जायची वेळ येते, कारण की त्याचे काही ना काहीतरी साईड इफेक्ट दिसायला लागतात किंवा आजार पूर्ण बराच झालेला नसतो, लक्षणं आहेत ती तशीच दिसत असतात अजून. आता हे अँटीबायोटिक घ्यावं का, कधी घ्यावं, कसं घ्यावं, त्याचे दुष्परिणाम काय, सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. सिंपल गोष्ट सांगायचं तर अँटीबायोटिक म्हणजे शरीरातले सगळे बॅक्टेरिया मारणारे. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणजे हेवी किंवा स्ट्रॉंग अँटीबायोटिक जेव्हा म्हणाल तर तेव्हा तर अगदीच खूप सगळे चांगले, म्हणजे आपल्याला पचनसंस्था चांगली टिकवणारे किंवा त्वचेचं एक प्रोटेक्शन मेंटेन करणारे असे जे चांगले बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया पण ह्या वाईट बॅक्टेरियासोबत मारले जातात. त्या कारणाने अँटीबायोटिक हा नाईलाज असेल तर वापरावं. सर्वप्रथम तुम्हाला जर का ताप असेल किंवा खोकला असेल किंवा काही पोट बिघडलंय, जुलाब आहेत, जे काय लक्षणं आहेत त्याच्या दृष्टीने काही ना काहीतरी लाक्षणिक चिकित्सेपुरती औषधं घ्यावीत. 3 दिवस छान पथ्य पाळावीत, आराम करावा, हलका आहार घ्यावा. तरीही तुमचा जर का ताप परत परत येतोय किंवा तुम्हाला इन्फेक्शन आहे असं वाटतंय तर आधी तपासून घ्या. रक्त तपासल्यातनं त्यातनं कळेल की आपल्याला हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे का. बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तरच त्या बॅक्टेरियाला मारायला ह्या अँटीबायोटिकचा उपयोग आहे, नाही तर काय उपयोग आहे. तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा ॲलर्जीमुळे कुठले सिम्पटम्स जाणवत असतील तर ह्या अँटीबायोटिकचा तिथे काहीही उपयोग होणार नाही आहे. त्या कारणाने अशा परिस्थितीमध्ये जर का बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे हे डायग्नोज झालं, तुमच्या डॉक्टरांनी तसं डायग्नोज केलं किंवा रिपोर्टवरून आपल्याला समजलं तरच योग्य अँटीबायोटिक घ्यायला पाहिजे. त्यातसुद्धा सिलेक्शन ऑफ अँटीबायोटिक इज ऑल्सो इम्पॉर्टंट. त्याच्या पुढे त्याचा कोर्सही तेवढाच महत्त्वाचा आहे. अर्धवट सोडून दिलं तुम्ही, 2 दिवस किंवा 2 डोस घेऊन औषध सोडून दिलं अँटीबायोटिकचं, तर त्याचा पुढे जाऊन पुढच्या खेपेला रेझिस्टन्स येतो. म्हणजे काय होतं सोप्या भाषेत की तुम्हाला आत्ता एका बॅक्टेरियाला आपण फक्त धमकवून सोडून दिला अशासारखं झालं की पुढच्या वेळेस तो मोठ्या तयारीने येतो. त्यामुळे तो त्या आधीच्या तुम्ही घेतलेल्या किंवा पूर्वी तुम्ही जे काय अँटीबायोटिक अर्धवट सोडून दिलं होतं त्या अँटीबायोटिकला तो बॅक्टेरिया आता जुमानत नाही. म्हणजे काय, थोडक्यात रेझिस्टन्स निर्माण होतो आणि मग त्याला आपल्याला अजून पुढचं जाऊन अँटीबायोटिक वापरायला लागतं. सो ही रिकरंट इन्फेक्शन्स तुम्हाला रेझिस्टन्समुळे पण होऊ शकतात. आता ह्याच्यासाठी टाळण्यासाठी एक तर पहिली गोष्ट म्हणजे अँटीबायोटिकचा वापर खूप जपून सांभाळून करा. वेळच पडली तर तो करायला पाहिजे. बाहेरच्या देशांमध्ये एकतर अँटीबायोटिक देतच नाहीत, विदाऊट प्रिस्क्रिप्शन तर नाहीच, पण पहिले 3-4 दिवस 5 दिवस आधी बघितलं जातं. ताप आला तर फक्त क्रोसिन देणे इतपत तिथे दिलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त काहीही अँटीबायोटिकचा वापर केला जात नाही. आपल्याकडे ओव्हर द काउंटर लोकच परस्पर जाऊन घेतात किंवा इव्हन डॉक्टरने दिलं नाही की काय तुम्ही डॉक्टर दिलं नाही लिहून, अँटीबायोटिक द्या, मला कामाला जायचं आहे, मला महत्त्वाची मीटिंग आहे, मला स्ट्रॉंग औषध द्या किंवा इंजेक्शनं द्या, ही मागणीच पेशंटकडनं होते, ही जी चुकीची आहे. तर ह्याचा तुम्ही दूरगामी परिणाम जर का बघितला तर खूप रिस्की आहे. म्हणजे नुसतंच त्यांनी गॅस्ट्रायटिस पण होतो, बऱ्याच पेशंटला अँटीबायोटिक घेतल्यानंतर पोट बिघडतं, जुलाब सुरू होतात, बऱ्याच पेशंटला बघितलं तर ॲसिडिटी होते, त्यानंतर असे खूप कॉम्प्लिकेशन्स होतात. हे तात्काळ दिसणार आहेत, पण तुम्ही सतत जेव्हा अँटीबायोटिकवर अँटीबायोटिक घेत राहता तेव्हा तुमच्या लिव्हरवर, किडनीवर असेही त्याच्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होऊ शकतात. गट बॅक्टेरियाबद्दल बोलायला गेलं तर ते खूपच मोठं एक तो विषय होईल की त्यामध्ये तुमच्या पोटातले चांगले जीवाणू जे आहेत, जे तुम्ही काही पण खाता ते पचवायला ते खूप गरजेचे असतात, ते चांगले बॅक्टेरिया पण ह्या अँटीबायोटिकच्या सतत माऱ्यामुळे मरतात. त्यामुळे तुमची हळूहळू पचनशक्ती कमी व्हायला लागते. पचनशक्ती कमी व्हायला लागली की मग आपल्याला काहीतरी मल्टीव्हिटॅमिन घ्या किंवा आर्टिफिशियल सिंथेटिक काहीतरी सप्लिमेंट्स घ्या किंवा काहीतरी सपोर्टिव्ह टॉनिक्स घ्या अशी वेळ येते. मग आता अजून काय उपाय करतात तर बरेचदा मग आता तुम्ही अँटीबायोटिक लिहून दिले त्याच्यासोबत मला एक प्रोबायोटिक पण लिहून द्या, म्हणजे माझे चांगले बॅक्टेरिया पण त्यात तयार होतील. अरे पण ते एकत्र घ्यायची वस्तूच नाही आहे. तुमचा जर का अँटीबायोटिकचा कोर्स झाला असेल पूर्ण तर त्यानंतर प्रोबायोटिक सुरू केली तर हरकत नाही एक वेळ, पण अदरवाईज प्रोबायोटिक खरं तर तुम्ही रोज तुमच्या आहारातनं पण घेऊ शकता. म्हणजे ताक आहे, दही भात आहे, हे इतके उत्तम प्रोबायोटिक आहेत. ताकासारखे वस्तू म्हणजे ताकाचे पदार्थ तुम्ही करू शकता, म्हणजे ताकातली पालेभाजी वगैरे करू शकता, कढी करू शकता किंवा ताक घालून आंबील करू शकता, कांजी तुम्ही बनवून पिऊ शकता. असे कित्येक उपाय आहेत
आता ह्या थंडीच्या सीझनमध्ये व्हॉट यू कॅन डू, तुम्ही लोणचं पण खाऊ शकता, ते पण एक चांगलं प्रोबायोटिक आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्यांनी तुम्हाला पोट पचन चांगलं राहायला टिकायला मदत होते, जेणेकरून तुमची इम्युनिटी वाढते. लगेच काही झालं की अँटीबायोटिक खा, यांनी तुमची इम्युनिटी वाढणार नाही, उलट शरीराला लढायची संधी तर द्या. म्हणजे 3 दिवस आधी औषधं अँटीबायोटिक न घेता वाट बघा, शरीर कसं रिस्पॉन्ड करते बघा. बारीक सारीक थोड्या दुखण्यासाठी काहीतरी थोडी किरकोळ लागली तर औषधं घेता येतात. जसं ताप आला तर एखादी पॅरासिटामॉल, त्रिभुवनकीर्ती काहीतरी औषधं घेऊन पहा. तरीही 3 दिवसात जर का हे रिलॅप्सवर होतंय, सारखं होतंय, तर डॉक्टरला दाखवा. त्यांनी जर का सजेस्ट केलं तरच अँटीबायोटिक घ्या आणि त्याचा कोर्स पूर्ण करा. अदरवाईज शक्य तेवढा अँटीबायोटिक टाळायचा प्रयत्न करा. धन्यवाद.